किरणजी, ही खूप मोठी भेट म्हणावी लागेल शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची, आणि आता संजय राऊतांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केलाय. आपली प्रतिक्रिया? सीमा प्रश्नाबाबत होती, जी सीमा प्रश्नाबाबत ठेवलेल्या बैठकीसाठी पवार साहेब आलेले होते. आता पवार साहेब एवढ्या वर्षानंतर जर आले असतील तर त्यामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सर्वच त्यांचं वेलकम करणार, भेटणार, आदरातिथ्य होणार, हे राजकीय सगळे संकेत पाळले जातात. यामध्ये संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याच्यावरनं त्यांची मानसिकता कळते. ठीक ठीक, धन्यवाद. मोठ्या गोष्टी बोलायच्या आणि लोकांवर टीका टिप्पणी करत बसायच्या, ह्या एकच फक्त आहे. म्हणजे शरद पवारांचं आदरातिथ्य करायचं नाही का सरकारने? सरकारमधले असलेल्या प्रत्येकाने त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले, त्यांचे ब्लेसिंग घेतले. हीच तर आपली संस्कृती आहे. आता यांची संस्कृतीच वेगळी आहे, त्याला काय करणार तुम्ही? संजय राऊतची संस्कृतीच वेगळी आहे, ही लुटमार संस्कृती आहे ती. ठीक, धन्यवाद किरणजी, आपण बोललात आणि ही प्रतिक्रिया झी 24 तासकडे व्यक्त केली. तर आमचं मन एवढं मोठं नाही, पवारांची विश्वासार्हता आता कमी होतीये, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. किरण पावसकर याला जरी राजकीय संस्कृती म्हणत असले तरी निश्चितच या भेटीमागे वेगवेगळे अर्थ सुद्धा आता राजकीय वर्तुळामधून काढले जातात. याआधी ऑपरेशन टायगर, त्यानंतर ऑपरेशन तुतारी संदर्भात राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये घडत होत्या. यामध्ये काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायचं किंवा राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये पडलेले 2 गट असतील, एनडीए सोबत जाण्याचा विचार करत असणारा गट असेल, असे अनेक खरं तर यामधून वेगवेगळे अँगल मागच्या आठवडाभरामध्ये चर्चेत होते. आणि आता ही भेट, त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात वेगळे आता याचे संकेत निर्माण होतात. अंकुश काकडे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. काकडे सर, कालची ही भेट निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चेची एक घडामोड ठरलेली आहे. एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट, काही वेगळे संकेत या भेटीमधून जातात का? आता संजय राऊत सुद्धा संतापलेले होते. पवार साहेब विधान भवनामध्ये आले, ते महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होती म्हणून, आणि त्या बैठकीला ते लवकर आले. बैठक सुरू होण्यापूर्वी कुठे बसावं, तर आमच्या पक्षाला त्या ठिकाणी जे कार्यालय आहे ते 4थ्या मजल्यावरती आहे, त्यामुळे 4थ्या मजल्यावरती जायचं, त्यापेक्षा खाली कोणतं कार्यालय रिकामं आहे का पहा असं झालं. आणि त्याप्रमाणे शिंदे साहेबांचं कार्यालय रिकामं होतं म्हणून पवार साहेब त्या ठिकाणी गेले. आणि हा खुलासा काल तात्काळ शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता पवार साहेब तिथं आल्यामुळे एक प्रोटोकॉल किंवा वडिलकीचा मान म्हणून एकनाथ शिंदे कॅबिनेट मधून उठून त्यांनी त्या ठिकाणी येऊन पवार साहेबांचं स्वागत केलं आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये ते परत गेले. त्यामुळे त्या भेटीचा किंवा त्या ठिकाणी दिलेल्या भेटीचा काही त्याच्यावरती काही फार वेगळी चर्चा करणं हे कितपत योग्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामधून राजकीय अर्थ काही काढण्याचं कारण नाही. आपण असं पाहिलेलं आहे की 5 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे लगेच तिथून गेले आणि काही त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. एक 5 मिनिटाचा अवधी त्या ठिकाणी मीटिंग सुरू होण्यापूर्वी होता म्हणून त्या ठिकाणी गेले. दुसरं त्याच्या पाठीमागे कोणतंही कारण नाही. पण अंकुश सर, सगळ्यात महत्त्वाची संजय राऊत आत्ता जे म्हणाले त्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट होती की गद्दाराच्या छताखाली आम्ही असे गेलो नसतो आणि यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते. मविया म्हणून तुम्ही सगळेजण एकत्रित आहात आणि अशा वेळी विरोधकांच्या भलेही तिथे तुम्हाला केबिन नसावं किंवा कार्यालय 4थ्या मजल्यावर असावं तरी सुद्धा दुसरं कुठलं तरी दालन मिळालं असतं, अशा सुद्धा बऱ्याच चर्चा होतात. त्यामुळे विश्वासार्हता कमी होतीये असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, काय की त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ते काय एकनाथ शिंदेचं वैयक्तिक किंवा पक्षाचं कार्यालय नाही, ते उपमुख्यमंत्रीचं कार्यालय आहे, शासनाचं कार्यालय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाणं त्याच्यामध्ये काही फार गैर आहे असं मला काही वाटत नाही. आणि त्याच्यातून कुणी राजकीय अर्थ काढू नये. संजय राऊतांचं संताप होणं साहजिक आहे, कारण त्यांचे आणि एकनाथ शिंदेचे संबंध किंवा उभाटा शिवसेनेचे आणि शिंदेच्या सेनेचे संबंध किती आहेत आपल्याला माहिती आहेत. पण राऊत साहेब ठीक आहे, राऊत साहेब एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. पण कालच्या भेटीमध्ये किंवा त्या कार्यालयामध्ये जाण्यामध्ये कुठलेही राजकीय विचार त्याच्यामध्ये नाही, एवढं मात्र निश्चित आपण लक्षात घ्यावं. अगदी काकडे सर, खरं तर महाविकास आघाडीला जर कोणी आकार दिला असेल तर यामध्ये महत्त्वाचे हे 2 नेते आहेत आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारे जर अशा या भेटीवरून जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गैरसमज झाले असेल किंवा वेगळे राजकीय अर्थ काढू नये असं जर तुम्ही म्हणत असाल तर काय संजय राऊत यांची या संदर्भात भेट घेतली जाणार का? त्यांच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केली जाणार का? नाही, आता एकच घ्या की संजय राऊत काय म्हणाले हेही आपण मला दाखवलं नाही.
त्यांनी ते काय बोलले तेही आपण मला दाखवलं नाही. माझी एकदम डायरेक्ट आपण माझी प्रतिक्रिया घेतली. आता आमचे वरिष्ठ मंडळी मुंबईमध्ये असतील, विधान भवनामध्ये वगैरे, त्याच्यात त्या संदर्भामध्ये काय भेटीगाठी करायची असतील तर त्यांचा निर्णय ते करतील. तुम्ही थांबा, मी तुम्हाला ऐकवते. संजय राऊत नेमके आता त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते. नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. काकडे सर, ऐकलं आपण संजय राऊत काय म्हणाले? नाही, ठीक आहे, त्यांचं ते मत असू शकतं, पण तिथे काही बैठक वगैरे झाली नाही. एक वेटिंग पिरियड होता म्हणून त्या वेटिंग पिरियडमध्ये साहेब त्या ठिकाणी थांबले होते. बरं, पण मग विश्वासार्हता कमी होते या वाक्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, एक लक्षात, मग प्रत्येकाची भूमिका आणि मन स्वच्छ असेल तर मग काही विश्वासार्हतेला कुठेही तडा जात नाही. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या किंवा एनडीएच्या बाबतीमध्ये पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे पवार साहेबांची भूमिका स्पष्ट असल्यामुळे कुठेही महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही, एवढं मात्र निश्चित. काकडे सर, या दरम्यान आणखी एक वक्तव्य, अर्थात या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेतच, मात्र हर्षवर्धन सपकाळांची एक प्रतिक्रिया कालच आलेली होती आणि त्यामध्ये ते म्हटले होते की आता फक्त दोनच पक्ष राहिलेत, एक म्हणजे भाजपा आणि त्या विरोधात लढणारा म्हणजे काँग्रेस. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला अशा प्रकारच्या जेव्हा भेटीगाठी होतात, अशा प्रकारे राजकीय वर्तुळात काही अर्थ निघतात, तेव्हा हा एक कुठेतरी तडा जातोय की काय या संदर्भात आपलं म्हणणं आहे? नाही, आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ते बरोबर आहे की राष्ट्रीय पातळीवरती आज भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. त्याच्यामुळे एक सत्तेमध्ये आहे आणि एक विरोधामध्ये आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे ते योग्यच आहे. त्याच्यामध्ये आणि सर्व विरोधी पक्ष जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची आपली इंडिया ही आघाडी आहेच. त्यामुळे तसं काही दोन पक्ष वगैरे नाही. राष्ट्रीय पक्ष दोन आहेत हे निश्चित आहेत, पण त्यांच्या बरोबरीला बाकीचे प्रादेशिक पक्ष सगळे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आपण फार पॉझिटिव्ह अर्थ याच्यातून काढतोय, पण ठीक आहे, पुढच्या काळामध्ये राजकीय वळण कसं या सगळ्या घडामोडींनंतर घेते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. खूप धन्यवाद, आपण बोललात. अंकुश काकडे सर आपल्या बरोबर होते. विद्या चव्हाण आपल्या बरोबर जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून या भेटीगाठी संदर्भातल्या आणखी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया. विद्या चव्हाण मॅम, आत्ताच संजय राऊतांची पत्रकार परिषद संपली आणि त्यामध्ये काल जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली, विधान भवनामध्ये ही भेट झाली, खरं तर विश्वासार्हता कमी होती अशा भेटीमुळे, असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मला संजय राऊतांना एक लक्षात आणून द्यायचंय की शरद पवार हे असे नेते आहेत की ज्यांना कुठल्याही पक्षाच्या पलीकडे जाऊन ते विचार करतात. म्हणजे एखादा नेता, आता पवार साहेबांसारखा एवढा मोठा नेता अनेक वर्षांनंतर विधान भवन मध्ये गेला आणि अनेक नेते किंवा अनेक आमदार त्यांना भेटले तर बोलणं स्वाभाविक आहे. आणि एकनाथ शिंदेशी जर 5-10 मिनिटं त्यांनी काय बोलले असतील तर त्याच्यामध्ये काय असा वावगा अर्थ काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि इतर पक्षांशी बोलायचंच नाही असं तर नाही आहे ना. पवार साहेबांचं हे तर राजकारण अनेक वर्षापासून अनेक जण ओळखून आहेत की पवार साहेब सगळ्यांशी बोलतात, त्यांना कोणाशी असं हे नाहीये. पवार साहेबांच्या भेटीला पण अनेक लोक येतात, त्याच्यावरनं पण अनेक वावऱ्या उठत असतात, पण पवार साहेबांनी सगळ्यांशी चांगले संबंध ठेवलेले आहेत. हे त्यांच्या राजकारणाचं एक वेगळं पोत आहे, टेक्स्चर आहे की ते सगळ्यांशी बोलत असतात, त्यांना काही कोणाशी वावगं नाहीये. विद्याताई, तुम्ही जी सगळी प्रतिक्रिया देतात, संजय राऊत त्यांच्या आत्ताच्या माध्यमांसमोर बोललेल्या वक्तव्यांमध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की आमचं मन एवढं मोठं नाही, तुम्ही खूप मन मोठं करून ही सगळी प्रतिक्रिया देतात की या भेटीकडे पण फार राजकीय अर्थ काढले नाहीत पाहिजे, अशा संदर्भाचं तुम्ही बोलताय. मात्र संजय राऊत संतापलेले आहेत या सगळ्या भेटीवरून आणि एकतर विश्वासार्हता एखाद्या मोठ्या नेत्याची कमी होतीये, कारण तुमचं सरकार त्यांनी पाडलेलं होतं आणि ह्याची आठवण संजय राऊतांनी करून दिलेली होती. पण आपण दिलेली सगळी प्रतिक्रिया धन्यवाद. तुम्ही झी24 तास बरोबर बोललात. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या बरोबर होत्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण.